3-4 वर्ष झाली. 17ला नव्याने स्थापन झाली आणि त्यावेळेला निवडणुका या महानगरपालिकेमध्ये झाल्या. त्या महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला स्पष्ट असं बहुमत मिळालं होतं. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि प्रशांत ठाकूरजी यांनी या सर्व भागामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने विकासात्मक कामाला गती दिली आणि त्यामुळे काही चॅलेंजेस या पूर्ण महानगरपालिकेमध्ये होते. सिडकोचे असणारं हस्तांतरण महानगरपालिकेमध्ये भूखंडाचे करणे आणि तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वात करण्यात आला आणि त्यामुळे महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं असेल विकासात्मक कामामध्ये गतिमान पद्धतीने काम करताना दिसली. वेगवेगळे प्रकल्प या महानगरपालिकेने सुरू केलेत आणि आज या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 350 कोटीपेक्षा जास्त कामं जी झाली आहेत त्याचा लोकार्पण सोहळा झाला. नव्याने काही महिलांसाठीचे असणारं हॉस्पिटल्स असतील किंवा पूल्स असतील, रस्त्याचे काँक्रिटीकरणाची कामं असतील, या सर्व कामांची आज भूमिपूजन हे सुद्धा करण्यात आले. त्यामुळे ही महानगरपालिका आणि महानगरपालिकेतील असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी सगळ्यांनी या महानगरपालिकेला येणाऱ्या काळामध्ये आपण पाहता की ही महानगरपालिकाचं वाढतं नागरीकरण लक्षात घेता आणि इथली असणारी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सदरची महानगरपालिका ड वर्ग महानगरपालिका आहे. ही महानगरपालिका प्रशांतजी यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये क वर्ग महानगरपालिका म्हणून प्रस्थापित होईल यात काही शंका नाही. युतीबाबत पनवेलमध्ये काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी ही राज्यामध्ये महायुतीमध्ये काम करते. त्यामुळे 5-7 दिवसा अगोदर आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, अजितदादा या सर्वांनी निर्णय केला आहे की त्या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिक पातळीवरती काही प्रमुख लोकांनी बसावं आणि त्यांनी एकत्रपणे या संदर्भातले निर्णय सकारात्मक करावे असं ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे असणारे लीडर्स जे आहेत त्या ठिकाणचे असणारे परिस्थितीनुरूप जे माहितीच्या संदर्भातले जे काही निर्णय असतील ते निर्णय करतात. नवी मुंबईमध्ये युती नको असा सूर मी जसं म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही वेगवेगळी आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणचे असणारे स्थानिक लीडर्स जे आहेत यांना तिथली असणारी परिस्थिती माहीत असते. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या 29च्या 29 ठिकाणी महायुतीचेच महापौर होतील यात काही शंका नाही. कालच भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर केलेले आहेत, काय शुभेच्छा? हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये ही प्रक्रिया आहे. राष्ट्रीय अध्यक्ष असेल किंवा ह्या सगळ्या प्रक्रिया या कार्यकर्ता आणि संघटनात्मक अशा असणाऱ्या या रचना आहेत. त्यामुळे या रचनातून या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये नक्की पूर्णत्वाच्या दिशेने जातील यात काही शंका नाही. आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे की भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यातही मात्र विकास कामांची खोट्या घोषणा केल्या जातात, विकास कामं होत नाही. हे खरं तर आदित्य ठाकरे हे जे काही बोलतात त्यांनी काहीतरी एखादं प्रूव्ह करून दाखवावं. त्यांनी पाहिलं पाहिजे की ते ज्या रस्त्यावरती चालतात किंवा गाडी चालवतात, कोस्टल रोडवरून येतात, तो कोस्टल रोड भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. ते जे जे करतात किंवा जे जे बोलत आहेत त्या सगळ्या गोष्टी मग मेट्रो असेल किंवा जे जे प्रकल्प मुंबई असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहेत याची त्यांनाही कल्पना आहे. विरोधाला विरोध म्हणून बोलणं हे सोपं असतं, परंतु एकदा कधीतरी एखाद्या छोट्यासा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी त्याच्याबरोबर डिबेटमध्ये त्यांनी बसावं आणि ते काय म्हणतायत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अभ्यासपूर्ण काय बोलतोय हे जर लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येईल की ही सर्व मंडळी भावनिक आव्हानांच्या व्यतिरिक्त काहीही करत नाहीत. भावनिक आव्हानांना यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही. विकासात्मक कामं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केली आहे. त्यामुळे महायुतीच्याच बाबतीमध्ये सकारात्मक कौल हा पूर्ण महाराष्ट्राचा जसा विधानसभेमध्ये होता
तसाच कौल राहील. काही वेळातच आचारसंहिता लागू शकते किंवा लागलेली म्हणायला हरकत नाही. काय आव्हान कराल कार्यकर्त्यांना, कसं सामोरं जाणार? हे आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा महायुतीचा कार्यकर्ता हा 24/7 हा राजकारण आणि समाजकारणाशी जुडलेला आहे. त्यामुळे तो निवडणुकांना कसं सामोरं जावं हे त्यांना सगळ्यांना माहीत आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा 51% लढाई जिंकण्यासाठी निवडणुकीमध्ये तयारी करतोय आणि मला खात्री आहे की 51% लढाई भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वात नक्की जिंकेल, यात काही शंका नाही. फक्त धन्यवाद. हिंदी राष्ट्रीय